नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहेत लांजाला ॲग्रोमार्ट यांच्या इथं आलो आहेत। बरेच मंडळींनी ना आता शेती आहे ना म्हणजे पाठ फिरवलेली आहे, कारण की त्यांच्याकडे गुरं नाही आहेत। तर आता आपल्याला शेती करायची आहे। बरेच मंडळी शहराकडे राहतात, त्यांना आता गावाकडे येऊन शेती करायची आहे। तर मग आता कसं करायचं हा मोठा प्रश्न येतो। मग आता शेती अवजारे आलेले आहेत, त्याचबरोबर मशीन आलेले आहेत, त्याच्या सहाय्याने आपण शेती करू शकतो। तर इथे बघू शकता ॲग्रोमार्ट सोल्युशन अँड सर्व्हिसेस लांजालाच आहे, हायवेच्याच बाजूला यांचं युनिट आहे। बरेच मंडळी येत आहेत, शेतीची अवजारे घेऊन जात आहेत, मशीन रिपेअर करून घेऊन जातात। इथे बघू शकता हे बघा, ही मशीन आहे ना रिपेअर करून घेऊन चालले आहेत आता। आणि इथे यांची गाडी आहे, ज्यांना डिलिव्हरी वगैरे पाहिजे असेल ना तर ते देतात। आणि इथे मशिनरी बघा, भरपूर मशिनरी आले आहेत रिपेअर करण्यासाठी, कारण की आता पूर्वतयारी करतात। शेती आता चालू होणार आहे काही दिवसामध्ये, पाऊस चालू झालेला आहे। तर त्या अगोदर हे मशिनरी सगळे रिपेअर करून घेऊन जाणार। आपल्या पेंडखेड्यातली पण असे मशिनरी आलेले आहेत, एक साधारण 30-35 किलोमीटर। तर हे जे पॉवर विडर आहेत ना हे तुम्हाला वेगवेगळ्या रेंजमध्ये मिळून जाईल। यांचं युनिट आहे ना पहिलं छोटं होतं, आता मस्त की मोठं झालेलं आहे। मेहनत आहे, मेहनतीचं फळ त्यांना मिळतं आहे। त्याचबरोबर इथे ग्रास कटर असे जे शेतीला लागणारे अवजार आहेत सगळे अवजार यांच्याकडे उपलब्ध आहेत। त्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। आता सुरुवात आपण करणार आहोत पॉवर विडरपासून, आणि त्याचबरोबर इथे जे मेंटेनन्स केलं जातं त्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार भाऊ, आपलं नाव कसं? माझं नाव गणेश दीपक गांगण, ठाणा लांजा। भाऊ, आपण जो पहिला व्हिडिओ बनवला होता त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला आला। ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं बरेचसे फोन आले, बऱ्याच सारे मशीन आपण दिल्या सर्व शेतकऱ्यांना वगैरे। आणि ज्या आमच्या आवाकाच्या बाहेर होत्या त्या आम्ही तिथल्या नजीकच्या डीलरला आम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून दिला। ओके। आणि रिस्पॉन्स खूप चांगला आला। अजूनही तो 2-3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ अजूनही लोक बघून फोन करत आहेत, म्हणजे अजून पण फ्लो चालू आहे। आणि आता कसं जरा बरेचसे लीड्स डायव्हर्ट झालेत, कन्वर्ट झालेत सगळे। ओके, मग आपलं युनिट लांजामध्ये त्याचबरोबर अजून कुठे आहे? आपलं लांजाला 2 आउटलेट आहेत, एक पाचलला एक आउटलेट आहे, आणि आपले एक सब डीलर एक दोघे जण आहेत ते आपलं काम करतात। पण लांजामधून इथे असून सुद्धा आम्ही जवळजवळ रायगडपर्यंत काउंटरवरून मशीन दिलेले आहे। रायगड असो किंवा सिंधुदुर्ग असो, इव्हन रत्नागिरी असो, पण सगळ्यांना सर्व्हिस वगैरे ऑन दी स्पॉट दिलेली आहे। गेल्या वर्षीचा जो मशीनचा रेट होता त्याचबरोबर ह्या वर्षीचा मशीनचा रेट, यामध्ये काय बदल चढ उतार झाला आहे का? थोडासा चढ उतार झाला आहे, थोडेसे प्राईस डाऊन झाले आहेत। आणि कसं आपल्याकडे सध्या यावर्षी मल्टी ब्रँडेड आहे, म्हणजे काय काय शेतकऱ्यांना वापर कमी असतो किंवा त्यांचं बजेट कमी असतं, त्यांना कमी रेटवाली मशीन लागते। त्याच्यासाठी मग मिनिमम रेंजपासून एक मॅक्झिमम रेंजपर्यंत मशीन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून ठेवले। ओके, तर आता जे मशीन आहे तर याची किंमत काय असणार आहे? आता साधारण बेसिकली आपल्याकडे एक 35,000 स्टार्टिंग रेंजपासून मशीन उपलब्ध आहे। ते जवळजवळ 1,20,000 एक मॅक्झिमम 1.5 लाखापर्यंत अवेलेबल आहे। ओके, मग आता जी रेंज आहे ती 35,000 पासून सुरू आहे। बेसिक मॉडेल जे आहे ते स्टार्टिंग 35,000 आहे। ओके, आणि जसं तुम्ही सांगताय की प्राइस कमी झालेली आहे, म्हणजे शेतकऱ्याला परवडेल, खिशाला परवडेल असं ते खरेदी करू शकतील। तर मंडळी आता आपण पुन्हा ना पॉवर विडरबद्दल माहिती घेणार आहोत। तर लो रेंजवाली कुठली आहे? हे 35,000 वाला मॉडेल आहे, 6 HP इंजिन येतं, 1 वर्षाला वॉरंटी आहे, 50% सबसिडी आहे। आणि 35,000 रुपयामध्ये तुम्हाला मशीनचं पूर्ण इंजिन ऑइल आणि त्याला लागणारं गिअर ऑइल आणि पेट्रोल हे सगळं टाकून इथे मशीन टेस्टिंग करणार आम्ही। आणि तीच मशीन तुमच्या गावाला आपण म्हणजे तुमच्या गावापर्यंत तुमच्या घरापर्यंत आपण डायरेक्ट मशीन शेतकऱ्यांना घरपोच देतो। ओके, आता ही जी मशीन आहे किती HP आहे? हे 6 HPचं इंजिन आहे, मेड इन इंडिया। तुम्हाला याच्यावर तुम्हाला एक सेट भेटतो, इकडे एक फाळाचा सेट भेटतो आणि इकडे एक असे 12-24 फाळ भेटतात। ओके, आणि याची किंमत तुम्ही सांगितली 35,000 रुपये आहे। म्हणजे काही काही शेतकऱ्यांना वापर कमी आहे, म्हणजे क्षेत्र कमी आहे शेतीचं, त्यांना म्हणजे हाऊस म्हणून ते घ्यायचंय, पण मोठ्या मशीन घ्यायला त्यांना परवडत नाहीत, म्हणून मग ते छोट्या मशीन किमतीसाठी आपण काढून दिले। पेट्रोलमध्ये आहे ना? पेट्रोलमध्ये। ओके, याच्यामध्ये किती लिटर पेट्रोल होतं? जवळजवळ मॅक्झिमम 4 ते 5 लिटर पेट्रोल बसतं। 4 ते 5 लिटर पेट्रोल बसतं। आणि किती वेळ चालतं? 1 लिटर जवळजवळ 1.25 ते 1.5 तास चालते मशीन। 1.5 तास चालतं। आणि ह्याला इंजिनला 600 मिली ऑइल बसतं, हे इंजिन ऑइल आहे। आणि गिअर इकडे या साईडला, तर गिअरला जवळजवळ 1 लिटर 300 ऑइल बसतं। ओके, आणि आपलं एक वैशिष्ट्य काय की आपण सर्व शेतकऱ्यांना सर्व्हिस जी देतोय ते आपण डायरेक्ट घरपोच देतोय, म्हणजे त्यांना इकडे मशीन आणायला सांगत नाही दुरुस्तीला।
आपण आपल्याकडे जवळजवळ 8 एक प्रशिक्षित टेक्निशियन आहेत. त्यातले 4 जण साईडवरतीच असतात आणि 4 जण इथे असतात ऑपरेशन. ओके, आता ही जी मशीन आहे ना ही 35,000मध्ये. ओके, याचं वॉरंटी वगैरे कसं आहे? याला 1 वर्ष कंपनीची वॉरंटी येते. ओके, आणि जर प्रॉपर ऑइलिंग वगैरे किंवा ऑइल वगैरे चेक केलं, ऑइल लेवल वगैरे किंवा ऑइल टायमिंगला जर चेंज केलं तेवढा तसा मेंटेनन्स येत नाही. आणि सिंगल हँडेड जर असेल मशीन तेवढा प्रॉब्लेम येत नाही कुठे. ओके, मग आता ह्याला सबसिडी कसं आहे? सबसिडी मिळू शकते? सबसिडीला काय, महाडीबीटी.com गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट आहे. त्याच्यावरती ऍप्लिकेशन करायला लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांकडनं 7/12 8 बँकेचं पासबुक त्यांचं आणि आधार कार्ड. आणि आधार कार्डला नंबर जो लिंक आहे हे 4 ते 5 डॉक्युमेंट्स लागतात. ते आपण आपल्याच कॉम्प्युटरवरनं सगळ्या शेतकऱ्यांचे अर्ज करतो. ओके, आता ही सगळ्यात स्वस्तामध्ये 35,000ची सुरुवात आहे. ओके, 35च्या पुढे 35,000च्या पुढे कुठे रत्नागिरीत घ्या, संगमेश्वरला घ्या किंवा खेडला घ्या, चिपळूणला घ्या, तुम्हाला 35,000 रुपयामध्ये डायरेक्ट घरपोच होणार. घरपोच होणार? घरपोच 35,000. ओके, मग लोन वगैरे ह्या प्रोसेस पण तुमच्याकडे उपलब्ध आहेत ना? त्याच्यावरती नॅशनलाइज बँकेकडनं लोन सुद्धा भेटतं. आणि सध्या आता रिसेंटली वर्ष झालं की बजाज फायनान्सशी आपण टायप करून घेतलंय. त्याच्यामुळे काय काय जणांचा जर पेमेंटचा प्रॉब्लेम असेल, काही अमाऊंट जर शॉर्ट पडत असेल तर बजाज फायनान्स पण याच्यावरती करता येतं. तर मंडळी, भाऊने एक चांगली माहिती दिली आहे की सुरुवात 35,000पासून आहे, ती पण घरपोच होणार आहे. आणि एक ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे की तुमचं सबसिडी तर होईलच, पण लोन पाहिजे असेल ना त्याच्यावर तर बजाज लोन पण आहे, नॅशनलाइज बँकचं पण लोन होतं. तो हा एक ऑप्शन चांगला आहे. तर हे स्टील कंपनीचं पॉवर विडर आहे. 7 HP इंजिन आहे त्याला. त्याला पुढे लाईट सुद्धा दिले आणि कव्हर केलंय पूर्ण फ्युएल टँकसाठी, पाणी वगैरे जाऊ नये म्हणून. 7 HP आहे. डिझेलमध्ये पेट्रोलमध्ये? पेट्रोलमध्ये. सगळे प्रोडक्ट पेट्रोलमध्ये आहेत. मेड इन, याचा मेड इन जर्मन आहे. आणि ह्याला स्टीलचा 1 year वॉरंटी येते कंपनीची. ह्याला पूर्ण सिस्टीम म्हणजे ऍडजस्टेबल सगळे सिस्टीम दिले. ही पूर्ण ऑटो लॉक होते. ओके, ऍडजस्ट दिले. पूर्ण हेवी मॉडेल आहे. आणि प्राइस पण जास्त आहे त्याची, पण तेवढं तुम्हाला आउटपुट पण देणार. ओके, मग किती डिग्री पर्यंत फिरतं हे प्रॉपर? किती? 180 मध्ये एवढं फिरणार तुमचं. ओके, इथपासून तिथपर्यंत जाणार. ओके, बाकीचे फिरत नाही? बाकीचे नाही. ओके, हे ऍडजस्टेबल आहे. ह्याचं मेड इन जर्मन आहे. ओके, त्याला पण 1 year वॉरंटी आहे. आणि ह्याचे पूर्ण ब्लेड्स वगैरे बघा किती हेवी आहे. ब्लेड्सला क्वालिटी बघा. 1 वर्षाची वॉरंटी आहे. त्याची प्राइसिंग काय असणार आहे? त्याची जवळजवळ एक 75,000 पर्यंत जाते. ओके, आणि वॉरंटी 1 वर्षाची आहे त्याची. 1 वर्ष. आणि याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला 1 वर्षामध्ये तर मग पार्ट रिप्लेसमेंट होते. पार्ट डायरेक्ट रिप्लेसमेंट होते. आणि त्याच्यानंतर मेंटेनन्सचं? त्याच्या वॉरंटीमध्ये 1 वर्षामध्ये आपण सर्व्हिसचा शेतकऱ्यांकडनं घेत नाही. साईटवरती जे सर्व्हिस देतो ते आपण त्यांना. वॉरंटी संपल्यानंतर सर्व्हिस चार्ज चालू होतो. ओके, आता ही जी मशीन आहे ही 35,000ची आहे. ओके, आणि ही आहे साधारण 75,000ची, 70च्या वरती आहे. तर ह्याचं पेट्रोलची कॅपॅसिटी किती आहे? ॲव्हरेज म्हणाल तर तुम्ही तसं थोडंसं 19-20 आहे. पण ह्याच्यामध्ये 2 फरक काय आहे. ह्याचा प्राइस कमी काय की ही बेल ड्राईव्ह आहे. ओके, बेल ड्राईव्ह. आणि ह्याला सगळे ह्याचे ऑपरेशन आहेत ते हे गेअर ड्राईव्ह आहे. ओके, गेअर ड्राईव्ह आहे. तुम्ही पाण्याचा पंप सगळं फवारण्याचा पंप किंवा ट्रॉली वगैरे अटॅचमेंट ह्या मॉडेलला बसतात. ओके, ऑल इन वन आहे. ऑल इन वन. हिचं वर्किंग काय फक्त सेम, फक्त आपलं कल्टिवेशन वगैरे सगळं होतं. बाकीची तुम्हाला ज्यांना वेटलेस मॉडेल पाहिजे त्यांच्यासाठी मॉडेल चांगलं आहे. ओके, म्हणजे हे कंपॅरिझन मंडळींना, म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना समजणं गरजेचं. कमी आहे, हाऊस आहे घ्यायचं, त्याच्यासाठी मॉडेल चांगलं. ओके, मग आता 1 वर्षानंतर काही प्रॉब्लेम आला मग त्याचं तुमच्याकडे आलं तरी चालेल का? आमच्याकडेच आम्ही ज्यांना आम्ही मशीन दिल्या आहेत त्यांना आम्ही सर्व्हिस देतोच. ते तुम्ही बाहेर बघितलं सगळ्या मशीन किती आहेत त्या आपल्याकडनं न घेतलेल्या मशीन आहेत, म्हणजे दुसऱ्या डीलरकडनं. तरी पण आम्ही त्यांना शेतकऱ्यांना सर्व्हिस देतोय. ओके, मग आपलं हे 12 महिने युनिट चालू असतं. आपलं दुकान कधी बंद नसतं. फक्त कधी सण वगैरे असेल तर थोडंसं आउटलेट कधी बंद असतं. ओके, थोडीशी अजून माहिती द्या ना या मशीनबद्दल. याचं वर्किंग म्हणजे काही ही रिकॉइल स्टार्टर वगैरे दिले पूर्ण. स्टार्टिंग करताना हा चोक मागे घेऊन किक मारायला लागते. हा का तुमचा हा तुमचा वरचा चोक आहे. हा कार्बोरेटर सप्लायचा कॉक आहे. हा पुढेच ठेवायचा. चालू झाला की पुढे काय इंजिन चालू झाल्यानंतर मग पूर्ण गिअर शिफ्टिंग वगैरे. जेव्हा तुम्ही गिअर टाकता तेव्हा टायरावरती पुढे मागे होणार. आणि जेव्हा त्याचे ब्लेड्स लावणार लेफ्टला लेफ्ट राईटला राईट तेव्हा फक्त हे दाबून जाते. ओके, ही घरपोच त्याची सगळे तुम्ही कुठलीही मशीन घ्या सगळी तुम्हाला घरपोच भेटेल. ओके, आता आपण आहोत लांजामध्ये. मला मशीन पाहिजे राजापूरमध्ये पाहिजे किंवा देवगडला पाहिजे, तर त्याच किमतीमध्ये मिळेल का? थोडासा डिस्काउंट होईल तुमच्या माध्यमातून. जर आपल्याकडे शेतकरी आले तर आपण 2,000 रुपयाचा डिस्काउंट त्यांना देऊ आणि प्लस घरपोच सुद्धा देऊ. अरे वा, तर मंडळी संधीचा वापर करून घ्या.
आता ही कुठली मशीन आहे? ही FW म्हणून कंपनी आहे, फ्राम वर्ल्ड. हां हे गिअर ड्राईव्हमध्येच आहे, पेट्रोल इंजिन. त्याला इथे एक कप्पा दिलाय वरती, काय टूलकिट वगैरे काय ठेवायला, सामान वगैरे ठेवण्यासाठी. त्याचं गिअर शिफ्टिंग इथे हातावरती दिलं ओके आतमध्ये, वरच्यावर तुम्ही गिअर ठेवू शकता. त्याला पण सेम लागतं, पाण्याचा पंप वगैरे, फवारण्याचा पंप वगैरे या सगळ्या मॉडेलला, ह्या मॉडेलला सुद्धा बसतं. ही विदाऊट बेल्ट, विदाउट बेल्ट आहे. हां विदाऊट बेल्ट इथे. ही पण 6 HP आहे. ओके, ही पण गिअरची आहे. गिअरची. ओके, मग याची काय प्राइसिंग असणार आहे? हे आता 45,000 रुपयाचा रेट चालू आहे, 45,000. 45,000. ओके, याच्यावर पण सबसिडी वगैरे? त्याच्यावर पण सबसिडी आहे. ओके, आपल्याकडे जेवढे मशीन आहे सगळ्यांना सबसिडीच्या अंडर आहे, सगळे सबसिडी पात्र आहे. ओके, आणि सगळ्या तुम्ही इथनं कुठलंही मॉडेल घ्या, पॉवर विडर, हां ते तुम्हाला घरपोच भेटणार डायरेक्ट. ओके, आता ही कुठली मशीन आहे? ही पण सेम मॉडेल आहे, फ्राम वर्ल्ड, 6 HP इंजिन. ह्याला पण सगळ्या ऑपरेशन आपल्या आता जे बोललो ना, पाण्याचा पंप बिंप सगळं, त्या सगळ्या ऑपरेशन ह्याला पण बसतात. ओके, तर ह्या ज्या मशिनरी आहेत म्हणजे पॉवर विडर आहे, हे डिझेल घेणं महत्त्वाचं आहे का पेट्रोल घेणं महत्त्वाचं नाही, आहे? कसं आहे, पेट्रोलच्या मशीन ह्या वजनाने कमी असतात, डिझेलच्या मशीन जरा हेवी असतात. हां, पण डिझेलला मेंटेनन्स लवकर निघत नाही. पेट्रोलला कसं स्पार्क प्लग वगैरे कधी पाऊस जास्त पडला तर स्पार्क प्लग वगैरे डॅमेज होतो किंवा शॉर्ट होतो, किंवा इव्हन कार्बोरेटरमध्ये कधी कधी पाणी जातं. त्याच्यामुळे बेसिक होऊ शकतात, पण एवढा मेजर होत नाही. कुठलं ब्रँडेड कंपनी असेल तर मेजर होत नाही. ओके, आता एक मी मशीन घेतली, जसं तुम्ही आता सांगितलं की पावसाचे दिवस चालू आहेत, त्यामध्ये स्पार्क प्लगचा काही इश्यू झाला, तर आता मी शेती करताना हा प्रॉब्लेम आला, तर मग पुढे काय करता येईल? आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही ज्याचे बेसिक जे स्पेअर्स पार्ट आहेत, इव्हन स्पार्क प्लग किंवा पाईप वगैरे, ह्या तुमच्याकडे स्टॉकला ठेवा. ओके, कारण हे कसं, हे तुम्ही शेतकरी घरच्या घरी सुद्धा करू शकतो. कारण कंपनीने आतमध्ये प्लग पाना दिलाय, तो हा तुम्ही कॅप काढला, प्लग काढला की दुसरा तुम्ही प्लग टाकून डायरेक्ट करू शकता. स्पार्क प्लग केला तर तुम्हाला मग परत आम्ही जातो साईडवरती, शेतीची कामं कसं पावसावरती डिपेंड आहे, थोडासा लेट झाला तर मग प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे घरच्या घरी आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की एक तरी प्लग तुम्ही स्टॉकला तुमच्याकडे ठेवून द्या. ओके, म्हणजे जाण्या येण्याचा खर्च वाचेल, ओके, वेळ वाचेल. आणि आता ही पुढची मशीन कुठली आहे? ही टेक्सास कंपनी आहे, मेड इन डेन्मार्क आहे. 1 वर्ष वॉरंटी आहे मशीनला पूर्ण. ही पण गिअर ड्राईव्ह मध्ये आहे. हिला पण ते सगळे ऑपरेशन, गिअर ड्राईव्हच्या मशीनला सगळे ऑपरेशन बसतात. किती HP? ही 6 HP. ही 6 HP. आणि ही किती HP आहे? पण सगळे 6 HP. ओके, या सगळ्या 6 HP. ओके, ती पहिलीवाली आपली स्टीलची ती पण 6 ती 7 HP आहे. ओके, म्हणजे हेवी आहे. हेवी आहे. ओके, ती जर्मन मेक आहे, हे डेन्मार्क मेक आहे. ओके, हे आपण व्हिडिओ तुमच्या माध्यमातून केला होता तेव्हा डेमो दिला होता बघा, हां त्या कंपनीची. ओके, तर मंडळी टेक्सास ब्रँडची याचा व्हिडिओ आपण बनवला होता आणि त्याचा चांगला रिस्पॉन्स आतापर्यंत आहे. बरेच मंडळी घेऊन जात आहेत, कारण की आमच्या पंचकृषीमध्ये 2 ते 3 जणांकडे आपण टेक्सास ब्रँडची मशीन बघितलेली आहे आणि याचा फीडबॅक पण चांगला आहे, रिस्पॉन्स चांगला आहे याचा. ही सुद्धा याचीच आहे, आता डिलिव्हरी आहे या मशीनला. एक्सचेंज ऑफर पण आपल्याकडे चालू आहे. ते आपले एक शेतकरी आहेत, त्यांना आपण त्यांची जुनी मशीन घेऊन नवीन मशीन देतोय. जुन्या मशीनचं आपण व्हॅल्युएशन करतो, जर रनिंग पोझिशनला असेल, स्टार्टिंग वगैरे ओके असेल तर त्याचं व्हॅल्युएशन करून ती अमाऊंट लेस करून त्यांना आपण नवीन मशीन सुद्धा देतोय. ओके, आता मशीन माझ्याकडे आहे पण ती चालतच नाही आहे भंगारच्या भावामध्ये, म्हणजे स्क्रॅपच्या ह्याच्यामध्ये चालेल, तरी तुम्ही घेता का? घेतो आम्ही, पण त्याचं व्हॅल्युएशन मग कमी होतं. ओके, चालू जर असेल कंडिशनला तर व्हॅल्युएशनचे तुम्हाला पैसे जास्त भेटतात. ओके, मग त्याच्यामध्ये कुठलीही आपण मशीन घेऊ शकतो का? नाही, एक स्पेसिफिक जे आहेत ब्रँडेड नामांकित कंपन्या ज्या मार्केटला चालतात त्या कंपन्यांना आपण ऑफर लावली. कारण आता ज्या जुन्या कंपन्या आहेत त्यांच्या तर स्पेअर पार्ट भेटत नाहीत आणि त्या कंपन्या पण बंद झाल्या. त्या कंपनीला आपण एक्सचेंज ऑफर दिलेली. ह्याला पण सगळे पाण्याचा पंप वगैरे सगळे अटॅचमेंट या मॉडेलला सुद्धा बसतात. हिचं एक मेड इन डेन्मार्क असल्यामुळे मशीन पूर्ण हेवी आहे. ही पण 6 HP आहे. 6 HPचं इंजिन आहे आणि सगळ्या मशीनला आपण डायरेक्ट घरपोच सगळ्यांना सेवा देतोय. आणि ह्याच्यावर सध्या एक्सचेंज ऑफर तुम्हाला आता बोललो त्याप्रमाणे ऑफर चालू आहे सगळ्या मॉडेलवरती. पण ह्याच्यामध्ये कुठली काळजी घेणं गरजेचं आहे जास्तीत जास्त म्हणजे कसं, मशीनला मेंटेनन्स म्हणजे कधी येतो, तुमचं ऑइल लेवल नसेल किंवा ऑइल चेंज केलं नसेल तर इंजिन काम करतं. ओके, मग ऑइल किती वेळात चेंज करावं लागतं? इंजिन ऑइल कमीत कमी 30 तासानंतर बदलायचं आहे. 30 तास वर्किंग. आणि गिअर ऑइलची ग्रेडिंग असते नाही म्हटलं ते 60 ते 70 तास. ओके, मग ह्याच्यामध्ये कुठलं ग्रेडचं ऑइल टाकावं लागतं? 90 नंबर गिअर ऑइलला 90 नंबरचं आणि इंजिनला 20W40. ओके, आणि याच्यामध्ये जे पाठीमागे जे लॉकिंग सिस्टम आहे, रोटावेटर वगैरे, हे सगळं इथे लागलं जातं ना? हे टायर फक्त तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी दिलेत. तुमच्या घरापासून तुमचं शेत जर लांब असेल तर तुम्हाला मशीन उचलून घेऊन जायला नको. मशीन चालू करायची, टायरावरती चालू करून शेतात घेऊन जायची. शेतात गेल्यानंतर मग ते टायर काढायचे, तिथे ते प्लेट्स लावायचे. ही नेपच्यून कंपनी आहे. याचं 6 HPचं इंजिन आहे, 178F इंजिन, डिझेल इंजिन आहे. याला तुम्हाला एक
दिसेल की याला प्लग येत नाही किंवा याला कार्बोरेटर नाही, याला फ्युल इंजेक्टर येतो. त्याचं कारण काय? त्याला कसं आहे, डिझेल इंजिन असल्यामुळे फ्युल इंजेक्टरला कंपल्सरी येतो. पेट्रोलला तुम्हाला कंपल्सरी कार्बोरेटर आणि स्पार्क प्लग येतोच. ओके. पण हे कसं आहे, ह्याला ओपन प्लॉट जर असतील ना तर चालवायला मजा आहे. ओके. मग आता बरेच ठिकाणी दगड भाग असतो किंवा मातीचा भाग असतो, मग त्याच्यामधले हा चालू शकतो का तिथे? आरामात चालेल. ओके. याला पण गिअर ड्राईव्हमध्ये येते. फक्त याला डिझेल इंजिन लावलेलं आहे, पेट्रोलला पेट्रोल इंजिन येतं, पण पूर्ण हेवी येतं इंजिन. ओके. मग हे पण इंजिनमध्ये येतं, गिअरबॉक्समध्ये येतं. ओके. आता आमच्या इथे आहे ना जी शेती आहे ती अशी स्टेप बाय स्टेप्स आहेत असे, तर ही तिकडे चालेल का? चालेल, पण उचलायला तेवढी माणसं दणकड पाहिजेत, नाहीतर मग पेट्रोल इंजिन बेस्ट आहे. ओके. मान सिस्टीम जर असेल तर पेट्रोल इंजिन, ओपन प्लॉट असेल तर डिझेल इंजिन. ओके. मग ह्याच्यामध्ये कुठली जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे डिझेलमध्ये? डिझेलमध्ये तसा एवढा काय मेजर प्रॉब्लेम नाहीच आहे, हां. कारण त्याला काय स्पार्क प्लग येत नाही. त्याला फक्त काय ऑइल लेवल ओके. हे एवढंच आहे, बाकी काय नाही. ही किती 6 HP? हां, हे 6 HP. इकडनं ऑइल लेवल आहे त्याला, हां. इंजिन ऑइलला, आणि इकडनं तुमचं गिअर ऑइलला. ओके. हे गिअर ऑइल आहे. ओके. याची कॅपॅसिटी किती आहे गिअर ऑइलची? 2.25 लिटर बसतं, दोन आणि इंजिनला 1 लिटर. इंजिनला. आणि हे किती वेळानंतर चेंज करायचं? वर्किंग सेमच 30 तास 60 तास. ओके. याची काय प्राइसिंग असणार आहे? हे तरी जातं 65,000 रुपये आहे रेट. किती? 65,000. ओके. सर 65,000. थोडंसं डिस्काउंट देऊन ते शेतकऱ्यांना देतो. ओके. ही 65,000ची मशीन आहे. फक्त एवढं आहे की चालवताना थोडं नीट चालवलेलं उत्तमच आहे. ऑइल वगैरे सगळं लेवल बरोबर असणं गरजेचं आहे. आणि ते टूलकिटसाठी दिलेलं आहे, बॉक्स दिलेला आहे इथे. तर एक्सचेंज ऑफर जे आपण लावले त्यात हे आपले शेतकरी आहेत, त्यांनी त्यांची जुनी मशीन आणली इथे, त्यांना आपण याचं नवीन व्हॅल्युएशन करून नवीन मशीन देतोय. त्यांना आता याचं ऑपरेटिंग सगळं दाखवतो. तर चालू करताना मशीन ऑइल टाकायचं, इंजिनला 600 मिली आणि गिअरला 2 लिटर.